आपण पाहूयात वर्सल्स अल्गोरिदम. वर्सल्स अल्गोरिदम हा आपण याच्यासाठी आपण अगोदर पाहिलेली प्रिव्हियस लेक्चरला ट्रान्झिस्टिव्ह क्लोजरची डेफिनेशन यूज करणार आहोत. वर्सल्स अल्गोरिदमचं मेथड काय आहे बघूया थोडक्यात. लेट आर बी रिलेशन ऑन a set capital A, therefore set A is equal to element A1 A2 up to AN let M of R denotes matrix of relation R, याच्यामध्ये काय करणार आहोत वर्सल्स अल्गोरिदममध्ये मॅट्रिक्स रिप्रेझेंट करणार आहोत. आणि मॅट्रिक्स प्रत्येक वेळी रिप्रेझेंट करत असताना ट्रान्झिस्टिव्ह क्लोजरची डेफिनेशन यूज करून मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन होणार आहे स्टेप बाय स्टेप. नेक्स्ट स्टेप वन फर्स्टली राईट सेट म्हणजे दिलेल्या रिलेशनवरून काय करा मॅट्रिक्स राईट डाऊन करून घ्या, त्यालाच नाव द्या W0. स्टेप टू फॉर K इज इक्वल टू 1 म्हणजे मॅट्रिक्समध्ये काय करणार आहे आपण फर्स्ट मॅट्रिक्स फाइंड आउट करत जाणार आहे ना, W0 W1 W2 W3 त्यासाठी काहीतरी कन्सिडर केलं पाहिजे एलिमेंट्स म्हणजे स्टेप बाय स्टेप. म्हणून इथं काय करणार आहे आपण K इज इक्वल टू 1 K इज इक्वल टू अप टू सो ऑन. प्रत्येक वेळी जसं टेबल फाइंड आउट होऊन मॅट्रिक्स फाइंड आउट होत जाईल तशी Kची व्हॅल्यू काय जाणार आहे वाढत जाणार. नेक्स्ट स्टेप 3 ट्रान्सफर टू WK all ones in. Next transfer to WK हा K म्हणजे काय असणार आहे तुमची हिटली व्हॅल्यू असणार आहे बेसची. WK all ones in WK-1 म्हणजे पाठीमागं आपण पाहिलेलं आहे मॅट्रिक्स रिप्रेझेंट करत असताना रिलेशन जर डिफाईन झालं असेल तर तिथं रिप्रेझेंट काय करत होतो ऑर्डर पेअरला आपण 1 रिप्रेझेंट करत होतो. आणि ऑर्डर पेअर जर तिथं प्रेझेंट नसेल तर तिथं काय करत होतो 0 प्रेझेंट करत होतो. त्या पद्धतीनेच इथं पण करणार आहोत आपण. स्टेप 4 लिस्ट द locations R1, R2 up to Rn columns K of WK-1 where the entry is 1 and locations S1, S2 up to so on in row K of WK-1 where entry is 1 इथं काय सांगितलेलं आहे या स्टेपमध्ये तुम्ही मॅट्रिक्स चेक करणार आहात. कसा तर पहिल्यांदा फर्स्ट कॉलम घेणार आणि फर्स्ट कॉलममध्ये 1ची पोझिशन कोणत्या नंबरला आहे ते चेक करणार. सिमिलरली जर 1 कॉलम तुम्ही कन्सिडर केला असेल तर त्याच्याच रिलेटेड तुम्ही काय करणार फर्स्ट रो पण कन्सिडर करणार आणि त्याच्यामध्ये पण 1ची पोझिशन चेक करणार आणि त्याच्यामध्ये रिलेशन डिफाईन करणार. आणि नेक्स्ट स्टेप पाहूयात. स्टेप 5 पुट वन्स इन वन्स म्हणजे 1 हा इलेमेंट आपण रिप्रेझेंट करणार आहोत मॅट्रिक्समध्ये. ऑल पोझिशन्स
all positions ni, sj order pair ni, sj of wk म्हणजे इथं काय असेल तुमचा मॅट्रिक्स असेल wk. नाव स्टेप 6 k इज इक्वल टू k + 1. केची व्हॅल्यू प्रत्येक वेळी काय होणार आहे 1नी ॲड होत जाणार आहे. आणि स्टेप 7 रिपीट स्टेप्स 3, 4 and 5 until k इज इक्वल टू n. केच्या n व्हॅल्यूपर्यंत आपण फाइंड आउट करत जाणार आहे. आता ही जी आपण अल्गोरिदम पाहिला त्याच्यावरती आपण एक्झाम्पल पाहूया. ते एक्झाम्पल घेतल्यानंतर लक्षात येईल तुमच्या नक्की काय करतो आपण. ते एक्झाम्पल आहे फाइंड द ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर ऑफ रिलेशन युजिंग वार्शाज अल्गोरिदम. आपल्याला इथं काय दिलेलं आहे त्यांनी डायग्राफ हा दिलेला आहे. या डायग्राफवरून काय करायचं आपल्याला सेट रिप्रेझेंट करायचं आहे. सेट नंतर रिलेशन रिप्रेझेंट करायचं आणि रिलेशन नंतर वर्सेस अल्गोरिदम यूज करून काय करायचं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. फर्स्टली वी कॅन राईट गिवन ही फिगर दिलेली आहे डायग्राफवरून आपण काय करूयात फर्स्टली सेट डिफाईन करून घेऊयात. सेट डिफाईनमध्ये किती एलिमेंट दिसतात बघा A B C and D. किती एलिमेंट आहेत A B C and D. देन वी कॅन राईट इट. देन नाऊ वी कॅन राईट रिलेशन ऑफ गिवन डायग्राफ. रिलेशन काय डिफाईन झालेलं आहे बघा. ऑर्डर पेअर ए वरती लूप आहे. बीला रिलेशन झालेलं आहे डिफाईन. सी ला नाही झालेलं. डीला झाले. नेक्स्ट ए बीला ए सीला, बी सीला बी एला, सी एला आणि सी बीला. अशा पद्धतीने हे रिलेशन डिफाईन झालेलं आहे ते मी राईट करून घेते. ए बी ए सी. नेक्स्ट बी 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 ए बी सी. सीचं काय झालेलं आहे फक्त सी ए आणि सी बी झालेलं आहे. इथं सी सी झालेलं नाही आहे रिलेशन डिफाईन. आणि इथं काय झालं डीसाठी डी आणि डी हा काय झाला आहे सिंगल एका साईडला एलिमेंट रिप्रेझेंट झाला आहे. आता याच्यावरून दिलेल्या रिलेशनवरून काय करूयात आपण फर्स्ट स्टेपमध्ये काय सांगितले तुम्हाला दिलेल्या रिलेशनवरून मॅट्रिक्स राईट करून द्या आणि त्याला नाव द्या काय W0 हे नाव द्या. म्हणजेच काय मिळेल W0 किंवाच ह्याला आपण दुसरं नाव काय देऊ शकतो M(r) हे पण नाव आपण इथं देऊ शकतो. आता एकूण मॅट्रिक्समध्ये रिप्रेझेंट एलिमेंट किती आहेत तुमच्याकडं 4 आहेत. कोणते कोणते A B C and D. मग मॅट्रिक्स कितीचा मिळेल 4x4चा मॅट्रिक्स इथं रिप्रेझेंट होईल A B C and D. आता मॅट्रिक्स रिप्रेझेंट करूयात. मॅट्रिक्स रिप्रेझेंट कसा करतो आपण तर ज्याच्यामध्ये ऑर्डर पेअर डिफाईन झाली आहे तिथं 1 आणि ज्याच्यामध्ये झाली नाही आहे तिथं 0. मग इथं काय मिळेल ए डिफाईन झाला आहे. ए बी आहे, ए सी आहे, डी आहे का नाही आहे. पुढं बी ए आहे, बी बी आहे आणि बी सी आहे, बी डी नाही आहे. नेक्स्ट सी ए आहे, सी बी आहे, सी सी नाही, सी डी नाही. नेक्स्ट डीमध्ये कोणतंच रिलेशन इथं डिफाईन झालं आहे फक्त झाले ते डी. मॅट्रिक्स मिळाला 4x4चा. नाऊ स्टेप सेकंड. नेक्स्ट स्टेप 2 आपण ही फर्स्ट स्टेप घेतली आहे इथं राईट करायचं राहिलं. स्टेप 1 इथं स्टेप्स 2 काय असेल आपली इथं फॉर k इज इक्वल टू 1 साठी. म्हणजेच इथं मॅट्रिक्स कोणता आपला रिप्रेझेंट होईल W1 होईल आणि हे रिलेशन काय डिफाईंड होईल R1 होईल. इथं आपण R साठी घेतलेलं आहे तर इथं कशासाठी R1. कंडिशन काय आहे आपली इन फर्स्ट k इज इक्वल टू 1 घेतो आहे त्याच्यासाठी फर्स्ट कॉलम काय सांगितलं आहे पहिल्यांदा फर्स्ट कॉलम डिफाईन करून घ्या. फर्स्ट कॉलम वन्स पोझिशन
कोणत्या बघा, फर्स्ट कॉलम जर तुम्ही कन्सिडर केला हा, तर याच्यामध्ये 1 1 कुठं आहे, एला आहे, बीला आहे आणि सीला आहे. म्हणून तर काय लिहिलं, ए बी सी हे एलिमेंट राईट करून घेतले. आता सिमिलरली जर फर्स्ट कॉलम घेत असेल तर रिलेटेड काय घेतो आपण, फर्स्ट रो घेतो. देअरफॉर इन फर्स्ट रोमध्ये वन्स पोझिशन इज कुठे आहे वन्स पोझिशन ही फर्स्ट रोला, परत ए बी आणि सीला आहे. म्हणून इथं काय राईट केलं आपण, ए बी आणि सी राईट केलं. नाव वी कॅन राईट रिलेशन. आता काय सांगितले, तुम्ही कॉलम आणि रोच्या जर वनच्याच पोझिशन राईट करून घेतल्या तर याच्यावरून काय करा, नवीन रिलेशन डिफाईन करा. म्हणजेच नवीन रिलेशन इथं काय मिळेल, R2 मिळेल. आणि R2 कसं डिफाईन होईल, इथं ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये काय करायचं, रिलेशन डिफाईन करायचं. म्हणजेच इथं काय मिळेल तुम्हाला, फर्स्टली हा ए कन्सिडर केला तर ए बरोबर ए बी सी, बी कन्सिडर केला की बी बरोबर ए बी सी, सी कन्सिडर केला की सी बरोबर ए बी सी. मग राईट डाऊन करून घ्या रिलेशन, ऑर्डर पेअर ए, ऑर्डर पेअर ए बी, ऑर्डर पेअर ए सी. नेक्स्ट बी बरोबर बी ए, बी बी आणि बी सी. आणि नेक्स्ट ऑर्डर पेअर डिफाईन करताना काय मिळेल, ही सी ए, सी बी आणि सी सी, सी ए, सी बी आणि सी सी. इथं काय होईल तुमचं, हे रिलेशन इथं कंप्लीट होईल. मग याच्यावरून परत राईट करणार, काय राईट करणार, इथं तुम्हाला मॅट्रिक्स मिळेल कोणता, परत W1 मिळेल. W1 कसा रिप्रेझेंट कराल तुम्ही, एम ऑफ R1. मग एम ऑफ R1 ह्या एम ऑफ R1 वरून तुम्ही काय कराल, परत इथं मॅट्रिक्स रिप्रेझेंट कराल. आता इथं मॅट्रिक्स कितीचा मिळेल तुम्हाला, इथं पण 4x4चा मिळेल, इथं पण 4x4चा. परत एलिमेंट मिळतील ए बी सी डी, ए बी सी आणि डी. आता इथं बघा, इथं जे रिलेशन आता R1चा मॅट्रिक्स रिप्रेझेंट करायचा. इथं ए रिप्रेझेंट झाला आहे, ए बी झाला आहे, ए सी झाला आहे, ए डी नाही झालेला, बी ए झाला आहे, बी बी झाला आहे, बी सी झाला आहे, बी डी नाही झालेला, सी ए झाला आहे, सी बी झाला आहे, सी सी झाला आहे, 0. आणि आता उरलं कोण, तर उरलेला जो रो किंवा कॉलम राहतो तोच काय होतो, ॲज इट इज राईट करायचा. 0 0 1 तो काय होतो, ॲज इट इज राहतो. रिलेशन त्याच्यामध्ये डिफाईन झालं नसेल तर तो काय करायचा, ॲज इट इज ठेवायचा. मग इथं काय होतं, तो पूर्ण परत मॅट्रिक्स मिळतो सेम. आता हेअर नेक्स्ट काय करणार, सिमिलर रिपीट प्रोसिजर आपण करतो आहे. आता नेक्स्ट काय कराल, इथं तुम्ही स्टेप 3 कशासाठी असेल, फॉर के इज इक्वल टू 2 साठी. इन मग परत सेम प्रोसिजर जशी आपण वरती केलेली होती तशीच. आता इथं के इज इक्वल टू 2 घेत आहे. मग इथं काय होईल, परत फर्स्ट कॉलम घ्याल का तुम्ही, नाही घेणार, कारण इथं काय घ्यायचं आहे, के इज इक्वल टू 2 आहे. म्हणजे इथं काय घ्याल तुम्ही, सेकंड कॉलम घ्याल. मग सेकंड कॉलमला वन्सची पोझिशन चेक करायची, वन्स पोझिशन इज. आता 1ची पोझिशन सेकंड कॉलम बघा हा आहे, ह्याला 1ची पोझिशन ए बी आणि सीला आहे, ए बी आणि सीला आहे. सिमिलरली देअरफॉर इन सेकंड रो, जर तुम्ही सेकंड कॉलम घेत असाल तर सेकंडच रो घ्यायचा, म्हणजे त्याच्या रिलेटेडच घ्यायचा. इन सेकंड रोला काय मिळेल, वन्स पोझिशन इज काय मिळेल, वन्स पोझिशन इज. परत सेकंड रो बघा हा, याला ए बी आणि सी, परत एलिमेंट कोणते मिळाले, ए बी आणि सी मिळाले. तर परत याच्यामध्ये रिलेशन डिफाईन करायचे. तर रिलेशन काय मिळेल, केची व्हॅल्यू 2 घेतली म्हणजे रिलेशन काय मिळेल, R2 मिळेल. मग R2 रिलेशन डिफाईन करून घ्या, जसं मग अशी घेतलेलं तसं. काय मिळेल, इथं ए बरोबर हे 3 एलिमेंट, बी बरोबर हे 3 एलिमेंट, सी बरोबर हे 3 एलिमेंट घ्यायचे. म्हणजे तर रिलेशन कसं डिफाईंड होईल, ए बी, ए सी, बी ए, बी बी, बी सी. नेक्स्ट काय डिफाईंड होईल, इथं सी ए, सी बी अँड सी सी. देन वी कॅन राईट मॅट्रिक्स ऑफ W2. आता काय करायचं, दिलेल्या रिलेशन R2 वरून मॅट्रिक्स W2 राईट करून घेऊयात. मॅट्रिक्स W2 राईट करून घेतो आहे. मॅट्रिक्स W2 इज इक्वल टू एम ऑफ R2 इज इक्वल टू काय रिलेशन डिफाईन झालेलं, ए बी सी अँड डी, ए बी सी अँड
ए बी ए सी इथं नव्हतं झालं, बी ए बी 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 सी, बी डी नव्हतं, परत सी ए सी बी सी सी 0 आणि इथं लास्टला काय लास्टचा रो ॲज इट इज राहील. म्हणजे ऑब्झर्व करा तुम्हाला इथं देअरफॉर मॅट्रिक्स W1 इज इक्वल टू मॅट्रिक्स W2 मिळाला. नाऊ नेक्स्ट स्टेप किती असेल आपली 3 असेल फॉर के इज इक्वल टू 3 साठी. सिमिलरली के इज इक्वल टू 3 साठी आपण मॅट्रिक्स फॉर्म फाइंड आउट करूयात. स्टेप 3 के इज इक्वल टू 3 इन इथं कोणता घेणार तुम्ही आता इन थर्ड कॉलम घेणार आणि थर्ड रो घेणार. थर्ड कॉलम वन्स पोझिशन इज आता 1ची पोझिशन कुठं आहे बघा. थर्ड कॉलम तुमचा हा सीचा, याच्यामध्ये 1ची पोझिशन ए बी आणि सीला आहे. म्हणजे परत इथं मिळेल ए बी सीला मिळेल. अँड इन जर थर्ड कॉलम घेतला असेल तर इथं काय घ्यावं लागेल तुम्हाला थर्ड रोज घ्यावा लागेल. थर्ड रोज वन्स पोझिशन इज आता थर्ड रो बघा हा आहे. इथं 1ची पोझिशन कितीला आहे ए बी आणि सीला, परत ए बी सीला आहे. इथं ए बी सीला. देअरफॉर वी कॅन राईट रिलेशन आपण याच्यामध्ये राईट करतोय. काय रिलेशन मिळेल इथं R3 मिळेल. मग काय मिळेल परत ए बी सी परत ए बी सी. मग ए कंपॅरिझन करायचा ए बी सी बरोबर, बी कंपॅरिझन ए बी सी, सी कंपॅरिझन ए बी सी. म्हणजे परत काय मिळेल आपल्याला जे अगोदर होतं तेच रिलेशन परत डिफाईन होईल. ए बी ए सी, बी ए बी 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 सी, नेक्स्ट सी ए सी बी अँड सी सी. इथं झालं हे रिलेशन डिफाईन झालं. दिलेल्या वन्सच्या पोझिशनवरून आपण काय केलं इथं रिलेशन डिफाईन करून घेतलं. आता याच्यावरून परत मॅट्रिक्स राईट डाऊन करूया. तिथं मॅट्रिक्स कोणता मिळेल W3 मिळेल, म्हणजेच M ऑफ R3चा मिळेल. आता M ऑफ R3 मॅट्रिक्स फाइंड आउट करताना कितीचा मिळणार आहे 4/4चा मिळेल. एलिमेंट काय असणार आहेत ए बी सी डी एलिमेंट असतील, ए बी सी अँड डी. नाऊ वी कॅन राईट रिलेशन ए बी ए सी, बी ए बी 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 सी, सी ए सी बी सी सी. इथं डीला काही रिलेशन डिफाईन झालेलं नाही आणि लास्टचं रो ॲज इट इज राहील. देअरफॉर वी कॅन ऑब्झर्व दॅट इथं काय मिळालं बघा W1 इज इक्वल टू W2 इज इक्वल टू W3. म्हणजे तिन्ही मॅट्रिक्स कसे मिळाले इथं सेम मिळाले. नाऊ वी कॅन राईट ही प्रोसिजर कुठंपर्यंत करतो जेवढी मॅट्रिक्सची तुमच्या ऑर्डर असणार आहे तेवढी प्रोसिजर आपण वर्षाचा अल्गोरिदम काढणार आहे. तिथंपर्यंत ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर फाइंड आउट होणार आहे. नाऊ नेक्स्ट स्टेप काय मिळेल तुमची इथं स्टेप 4 मिळेल फॉर के इज इक्वल टू 4 साठी. मग काय कराल इथं इन फोर्थ कॉलमसाठी बघाल तुम्ही काय बघणार वन्स पोझिशन. इथं कंपॅरिझन करताना जर आपण W3 फाइंड आउट करत असेल तर घेताना कंपॅरिझन करताना रिलेशन कशामध्ये करतो आहे अगोदरच्या मॅट्रिक्समध्ये. म्हणजे W3 जर फाइंड आउट करायचं असेल तर W2चा आपण वापर करतो आहे. सिमिलरली W2 जर फाइंड आउट करायचं असेल तर W1चा वापर करतो आहे. W1 फाइंड आउट करायचं असेल तर W0चा वापर करतो आहे. तसंच इथं W4 म्हणजे मॅट्रिक्स W4 फाइंड आउट करणार आहोत तर याचा कशाचा यूज करतो आहे आपण अगोदरच्या मॅट्रिक्सचा म्हणजेच W3चा. वन्स पोझिशन इज याच्यामध्ये वन्स पोझिशन बघा कुठे आहेत फोर्थ कॉलम घेतला आहे तुम्ही. आता फोर्थ कॉलममध्ये वन्सची पोझिशन फक्त डीला आहे आणि इन आता फोर्थ कॉलम घेतला तर इथं काय घ्यावं लागेल तुम्हाला फोर्थ रोज घ्यावा लागेल. फोर्थ रोज वन्स पोझिशन इज इथं वन्सची पोझिशन पण कुठं आहे फक्त डीलाच आहे. म्हणजे रिलेशन काय डिफाईंड होईल परत देअरफॉर R4 काय डिफाईंड होईल इथं फक्त डी आणि डीच आहे. म्हणजे परत इथं रिलेशन काय डिफाईंड होईल तुमचं ऑर्डर पेअर D फक्त हेच रिलेशन डिफाईंड होणार आहे. नाऊ वी कॅन राईट मॅट्रिक्स कोणता मिळेल इथं तुम्हाला W4 मिळेल. म्हणजेच M ऑफ
R4. M of R4 म्हणजेच ABCD मॅट्रिक्स 4x4चा मिळेल आणि एलिमेंट्स ABC and D. रिलेशन काय डिफाईन झाले, फक्त D आणि D मध्ये रिलेशन डिफाईन झाले. तर काय करणार आपण, जो वरचा अगोदरचा होता तो मॅट्रिक्स काय होईल, ॲज इट इज राहील. म्हणजे 1 1 0 1 1 1 0 1 1 1 0. हा काय होणार आहे, वरचा ॲज इट इज राहणार आहे. फक्त चेंज कशामध्ये होणार आहे, तर याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये पण चेंज होत नाही, फक्त D आणि Dच प्रेझेंट आहे. म्हणजे वरचा आहे असा मॅट्रिक्स परत खाली राईट डाऊन झाला. देअरफॉर वी कॅन ऑब्झर्व. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथं W1 इज इक्वल टू W2 इज इक्वल टू W3 इज इक्वल टू W4 मिळाला. म्हणजेच इथं काय झालं, ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर तुम्ही दिलेल्या एक्झाम्पलचा फाइंड आउट केला. तर याच्यावरून ट्रान्झिस्टिव्ह रिलेशन म्हणजेच इथं काय करतो, ट्रान्झिस्टिव्ह रिलेशन आपण डिनोट करतो कशाने, तर आर स्टारनी. मग इथं आर स्टार म्हणजेच जो लास्टला तुम्हाला मॅट्रिक्स मिळतो त्याच्यावरती जे रिलेशन डिफाईन झाले ते त्याच्यामध्ये दाखवायचं. म्हणजेच इथं आर स्टार काय मिळेल तुम्हाला, रिलेशन ए बी AC BA BB BC CA CB CC आणि D. हे काय झालं, हे तुमचं फायनल वार्शल्स अल्गोरिदमचं एक्झाम्पल इथं काय झालं, हे कंप्लीट झालं. वार्शल्स अल्गोरिदम म्हणजेच हा काय मिळाला, देअरफॉर हेअर आर स्टार इज अँड ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर hence the complete example by Warshall's algorithm.